मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 5657 कोटींच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे। सिंहस्थाशी संबंधित नाशिक शहरातील रस्ते, पूल यासह रिंग रोडच्या कामाचा शुभारंभ होणार आहे। जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचं सुद्धा उद्घाटन होणार आहे। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पाहणी केली जाणार आहे आणि जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन देखील केलं जाणार आहे आणि त्याची जोरदार तयारी नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये या ठिकाणी भूमिपूजन करण्यासाठी आणि श्रीफळ वाढवण्यासाठीची या ठिकाणी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे। यावेळेला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्यासोबत कुंभमेळ्यासाठीचे असलेले प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांची संपूर्ण लगबग असणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून ही तयारी करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर यशवंत महाराज पटांगण जे आहे त्याच्या समोर नागरिकांची या ठिकाणी भाविकांची आणि एकूणच ज्या धार्मिक विधी आहे ते करण्यासाठी आलेल्या भाविकांची आपल्याला गर्दी या ठिकाणी बघायला मिळते। गोदावरी नदीच्या या संपूर्ण पात्राच्या लगतच हा भूमिपूजनाचा जो सोहळा आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या भूमिपूजनाचा सोहळा खरतर नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जो कालावधी शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामध्येच ही संपूर्ण कामे कशी होतील याच्या दृष्टीने आता प्रशासकीय पातळीवर नियोजन केलं जात आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या संपूर्ण बाबींकडे लक्ष देत आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने नाशिकमध्ये आजच्या दिवशी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आणि याच्याच माध्यमातून महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन देखील बघायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद पवारसह मी किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।